मुंबईत समुद्राला मोठी भरती। गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये समुद्राला उधाण। 4.26 मीटर उंच लाटा। मुंबईला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा। सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत सतर्क राहण्याच्या सूचना। 8 जुलैपर्यंत राज्यामध्ये पावसाचा अलर्ट। नागरिकांनी प्रवास टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा। पावसाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। राज्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचीही माहिती। नाशिकला उद्या पावसाचा रेड अलर्ट। ढगफुटी होण्याची शक्यता। हवामान खात्याकडून 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज। एनडीआरएफची पथकं तैनात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर नाशिकमधील शाळा, आठवडी बाजार उद्या बंद। रेड अलर्टमुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी गड सुद्धा बंद राहणार। प्रवास टाळा, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंटजवळ दरड कोसळली। युद्धपातळीवर दरड हटवण्याचं काम सुरू। पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प, तर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत। मुंबई गोवा महामार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प। कशेडी घाटासह 8 ठिकाणी दरड कोसळली। आंबा नदीचं पाणी थेट महामार्गावर, तर नागोठणेजवळील वाकण या ठिकाणी वाहतूक ठप्प। प्रवाशांचे हाल। राज्यात सावित्रीसह 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। इंद्रायणीवरील 4 पूल पाण्याखाली। वारकऱ्यांनी आळंदीऐवजी पुण्यामध्ये थांबावं। मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर। नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे 250हून अधिक नागरिक अडकले। पालखी सोहळ्यासाठी आळंदीत येऊ नका, देवस्थानकडून वारकऱ्यांना आवाहन। वसईच्या मिठागर वस्तीला सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा वेढा। घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। कुछ घर बाकी